हरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं अजून समोर बरं जागा सोडू नका. रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मेनोर मधुरो रेनोर मधुरो हरिर मधुरो पादो मधुरो नृत्यं मधुरं सर्वांनी टाळी वाजवा भजन करा. मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं मुखं मधुरं सूत्रं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं श्री राधे जय हो करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गुंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा मीठी मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं गुरुतं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरम् गोपो मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा फलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं आदरं मधुरं मदनं मधुरं वसितं मधुरं वसितं
मधुरं हृदयं हृदयं मधुरं मधुरं मधुरात् मधुरात् मधुरं मधुरात् मधुरात् मधुरं मधुरात् मधुरात् मधुरं तेव्हा आपण हरिनाम सप्ताह धर्मनाथ बीज निमित्त आपण सर्वजण सर्वजण आहे गेले 20 वर्ष हा आपण हरिनाम सप्ताह आयोजित करीत आहोत. दत्त परिसरात इंदापूर यावेळीचे पुष्प आपल्या सर्वांना माहितीच आहे. कृष्ण कथा या नियोजनानुसार आजचे मान्यवर आमचे सर्वांचे प्रिय मुदल सर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी स्टेजवरती यावं आणि दीपोत्सवाचा दिवा लावून सुरुवात करावी. त्याचबरोबर आमचे पिंपरी गावचे लक्ष्मण पांढरपिसे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती जाऊ दीपोत्सव आणि कृष्णांची पूजा करावी. त्याचबरोबर रावसाहेब गलांडे यांनी देखील स्टेजवरती उपस्थित राहायचंय. रावसाहेब गलांडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आज आपलं दुसरं पुष्प आपण सादर करीत आहोत. तरी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. हरि ओम. कृपया कोणीही आता बडबड करू नका. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जीवाला शिव करणारी कथा अर्थात श्रीकृष्ण कथा, आपल्या पूर्वजांचा उद्धार करणारी कथा अर्थात श्रीकृष्ण कथा. साधकाच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान,
वैराग्य वाढवणारी कथा अर्थात श्रीकृष्ण कथा, मंगल कथा, पावन कथा, त्रैलोक्याला आनंदित करणारी कथा अर्थात श्रीकृष्ण कथा. आज या श्रीकृष्ण कथेचा द्वितीय दिवस आहे. इंदापूर निवासी सर्व भक्त परिवार या सर्वांच्या अथक परिश्रमाने भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. साधारणपणे आपण 20 वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी करत आहात. निमित्त आहे धर्मनाथ बीज. आज दुग्ध शर्करा योग, आज संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणी साष्टांग दंडवत करून व्यासपीठावर विराजमान आदरणीय सर्व महाराज मंडळींना त्रिवार अभिवादन करून आपल्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला नमस्कार करून आपण सर्वच जण मोठ्या प्रेमानं, मोठ्या आनंदानं भगवंताचं नामस्मरण करूया, भजन करूया. सर्वांनी टाळी वाजवायची आहे आणि मुखाने नामस्मरण करायचं आहे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे राधे राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 वृंदावन में राधे राधे यमुना जी में राधे राधे भागवत घाट के राधे 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 सिंगापुर में राधे राधे भोले नगर में राधे 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 प्रेम से बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे हम भी बोलो राधे 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 जय जय श्री राधे श्याम श्रीमद भागवत महापुराणातील दशम स्कंद महान भगवत भक्त श्री शुक मुनी आणि धर्मनिष्ठ राजा परीक्षिते या दोघांचा संवाद आपण शब्दरूपाने श्रवण करत आहात. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना भक्तीचे प्रकार 9 आहेत. नऊ प्रकाराने भक्ती आपल्याला करता येते. भक्ती शब्दाचा अर्थ आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याचा विचार असा पाहता येईल की भगवंताच्या भक्ताची जी क्रिया आहे त्या क्रियेला आपण भक्ती म्हणू शकतो. भक्ती नावाची काही वस्तू नसते. आता भक्त कुणाला म्हणायचं तर जो साधक भगवंतापासून विभक्त नसतो, म्हणजे भगवंताशी तो अनन्य असतो, म्हणून त्याला आपण भक्त असं म्हणायचं. मला वाटतं आपल्याला कळण्याकरिता पहिली एकत्र कुटुंब पद्धती होती. आता जरा काळ बदलला असल्यामुळे तुम्हाला सांगते वायली निघा विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. विभक्त कळतं ना, तर भक्त म्हणजे एकत्र भगवंताशी ऐक्य साधून राहणं. आणि मग असा जो भक्त असतो तो ज्या क्रिया करतो तर त्याला आपण भक्ती असं म्हणतो. तर या भक्तीचे साधारणपणे 9 प्रकार केलेले आहेत. तसं 9च प्रकार आहे तसं नाही आहे, पण आपल्याला विशेष करून कळण्याकरिता
या भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची कोणती भक्ती असेल तर तिचं नाव आहे श्रवण भक्ती. आणि 9वा जो क्रमांक आहे तो आहे आत्मनिवेदन या भक्तीचा. तर आता या भक्तीचं किंवा या क्रियेचं महत्व काय आहे तर आपण भगवंताशी एकरूप व्हावं याकरिता ही भक्ती केली जाते. अजून एक हिचं महत्व आपल्याला असं पाहता येईल की भक्ती ही जीवनामध्ये आनंद निर्माण करत असते, जीवनामध्ये उत्सव निर्माण करत असते. आणि म्हणून भगवंताशी वेळोवेळी ऐक्यरूप होऊनही ही सर्व भगवंताची भक्त देवाकडे प्रार्थना करतात की देवा, आमच्याशी इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जन्मामध्ये तुझं भक्त व्हावं आणि त्या भक्तीचा आनंद, त्या भक्तीचा उत्सव आम्हाला, त्या भक्तीचा सोहळा आम्हाला उपभोगता यावा. नको आत्मस्थिती, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, 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 हे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव आईसे करी, मी भक्त तू देव आईसे करी, दावी रूपम गोपिकार मना, दावी रूपम गोपिकार मना, भक्त तू देवा ऐसे करणे भक्ता तू देव ऐसे करे, अनिरुपमाज गोपी करे, अनिरुपमाज गोपी करे, गोपी करे, गोपी करे. ब्रह्मभाव नको, आत्मस्थिती नको, पण आमच्या महाराजांनी हे प्रमाण असं गायलं की ब्रह्मभावात जावं लागलं. मिळवणी मिळतची असे, समुद्री गंगा जळ जैसे, मी होऊन मज तैसे भजतची असे. भक्त होण्यामध्ये आनंद आहे, भक्ती करण्यामध्ये खरा जीवनाचा उत्सव आहे. तर आता या ठिकाणी आपण भगवंताचं चरित्र श्रवण करतोय, म्हणजे भगवंताने ज्या लीला केल्या त्या लीला आपण श्रवण करतोय. भगवंताच्या ह्या गुणलीला आहेत त्या आपण श्रवण करतोय. श्रवण करण्याचं फळ भगवंताची प्राप्ती आहे. श्रवण करणाऱ्यांमध्ये 3 वर्ग आहेत. या तिघांनाही भगवत प्राप्तीच होते
मोक्ष जीवनामध्ये मिळतो. पण थोडासा फरक या श्रवण करणाऱ्यांमध्ये असतो. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. उत्तम अधिकारी जे आहेत त्यांच्याकरिता परमार्थामध्ये केवळ अनुभव सांगावा लागतो. यांना उत्तम अधिकारी असं म्हणायचं. त्यांनी एकदा श्रवण केलं की तात्काळ त्यांना भगवंताची प्राप्ती होते. क्षणाचाही विलंब न लागता. किती वेळामध्ये आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. भगवान योगेश्वर कृष्ण अर्जुनाशी संवाद करत असताना भगवद्गीतेमध्ये म्हणतात, काना वचनाची भेटी सरीसाची पै किरटी वस्तू होणे उठी कवणू एकूजो. सद्गुरूंच्या मुखातील शब्द याच्या कानावर पडता न पडता तोच वस्तू होणे उठी. तात्काळ भगवंताची प्राप्ती याला उत्तम अधिकारी म्हणायचं. आणि उत्तम अधिकाऱ्याकरिता अनुभव सांगावा लागतो. आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांची वाणी अभंग रूपाने श्रवण करत असतो. आपण जर महाराजांना विचारलं, महाराज आपल्याला भगवंताचा काय अनुभव आला, किंबहुना कोणत्याही सत्पुरुषाला, कोणत्याही महापुरुषाला, भगवंताच्या भक्ताला, साधकाला, साधूंना, ऋषीमुनींना आपण जर विचारलं काय अनुभव आला, आपल्या परिचयाचं एक उदाहरण सांगतो. विनोबा भावे यांच्याकडे काही साधक मंडळी आली आणि त्यांना असा प्रश्न केला की आपल्याला भगवंताचा काय अनुभव आहे. विनोबांनी सांगितलं, हा सूर्य उदयाला आलाय, हा वारा वाहतोय, मला पाहता येत आहे, मला बोलता येत आहे, मला चालता येत आहे, यापेक्षा अजून भगवंताचा काय अनुभव पाहिजे. मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की हे जे शरीर आहे ना, हे शरीर त्याच्या सत्तेवर चालतंय, बोलतंय, पाहतंय, ऐकतंय. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरी विना. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरी विना. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरी विना. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरी विना. देखावी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुकून नको. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवी ते हरी विना. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवी ते हरी विना. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरी विना. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवी ते हरी विना. मला असं वाटतं की आपण कितीतरी वेळा हा विषय श्रवण केलेला आहे, पण अजून मात्र अनुभव यायला तयार नाहीये. अजून मला असं वाटत नाही की हे शरीर त्याच्या सत्तेमुळे चालतं. जोपर्यंत तो भगवान परमात्मा या शरीरामध्ये बसलेला आहे,
त्यानं निवास केलेला आहे तोपर्यंतच हे शरीर चालत असतं. मरणसमयी जेव्हा या शरीरातील आत्मानाम परमात्मा या शरीरातून निघून जातो, त्यावेळी डोळे असून पाहता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, मुख असून बोलता येत नाही, पाय असून चालता येत नाही. याचा अर्थ डोळे खराब झालेले आहेत असा नाहीये, केवळ परमात्मा निघून गेलाय. तुम्ही जर मरणानंतर घाई केली आणि हे डोळे काढले आणि ज्याच्यामध्ये ज्या शरीरामध्ये परमात्मा आहे अशाला जर हे डोळे नेऊन बसवले तर तिथे ते पाहायला लागतात. इथे जरी हे हृदय बंद पडलेलं असलं, परमात्मा त्यामध्ये नाहीये, घाई केली आणि हृदय काढलं आणि ज्याच्यामध्ये तो परमात्मा आहे, ज्याला आपण जीव म्हणतो, त्याला बसवलं की तिथे ते धडधड करायला लागतं. म्हणजेच या शरीरामध्ये तो परमात्मा आहे आणि तो परमात्माच आपल्याला पाहायला लावतो, ऐकायला लावतो, बोलायला लावतो. आणि तो परमात्मा आत बसल्या बसल्यास त्यानं जर ठरवलं ना, तर डोळे असून पाहता येणार नाही, कान असून तुम्हाला ऐकता येणार नाही, पाय असून चालता येणार नाही आणि मुख असून बोलताही येणार नाही. पण या परमात्म्यानं जर ठरवलं तर मुक्याला सुद्धा वाचा येते, आंधळ्याला दृष्टी येते आणि अपंग माणसाला सुद्धा डोंगर चढून जाता येतो. मुखम करोती वाचालम पंगुलंघयते गे. त्याची कृपा व्हायला पाहिजे. यत कृपा तमहं वंदे परमानंद. म्हणून हा अनुभवच आहे. ही चैतन्याने भरलेली सृष्टी, या सृष्टीकडे पाहिलं की त्या परमात्म्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाहीये. पण याकरिता उत्तम अधिकारी लागतो. श्रवण करणारा अधिकारी हा उत्तम असला पाहिजे. श्रवण करणारा जो दुसरा अधिकारी आहे त्याला म्हणायचं मध्यम अधिकारी. या मध्यम अधिकाऱ्याकरिता शास्त्र आहे. हे जे शास्त्र आहे त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. आता थोडासा विस्तार करावासाही वाटतो. पुन्हा मी काल सांगितलं की जीवाला वेळेचं बंधनही असतं. असं आता भगवान परमात्मा जसं आपल्याकडे बोलून घेईल तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. कधी तो विस्तार करेल, कधी काय करेल, आता आपल्याला तरी काय माहिती. तर आता शास्त्र असं आहे की केव्हा केव्हा आपल्यामध्ये असं बोललं जातं की असं कुठे शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे शास्त्र म्हणजे काय नेमकं? तर असं आहे, जेव्हा या भगवंताने, आपण काल पाहिलं की ब्रह्मदेवाने या सृष्टीची, चराचर सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आपल्याला मदतनीस म्हणून ब्रह्मदेवाने विश्वकर्मा देवाची मदत घेतलेली आहे. या विश्वकर्मा देवाच्या मदतीनं आणि कुबेराच्या धनाच्या साह्यानं या संपूर्ण विश्वाची निर्मिती, ब्रह्मांडाची निर्मिती भगवान ब्रह्मदेवांनी केलेली आहे. त्यामध्ये 84 लाख जीव या पृथ्वी तलावर आहेत. स्वेदज, चारज, उद्भिज आणि अंडज या 4 खाणी जीवाच्या उत्पत्तीच्या आहेत. जे जीव जमिनीतून निर्माण होतात त्यांना उद्भिज खान म्हणतात. जे जीव अंड्यातून निर्माण होतात त्यांना अंडज खान म्हणतात. जे जीव घामामधून म्हणजे स्वेदामधून निर्माण होतात त्यांना स्वेदज खान असं म्हणतात. आणि जे जीव जारामधून निर्माण होतात किंवा आईच्या उदरातून निर्माण होतात त्यांना जारज खान म्हणतात. प्रत्येक खाणीमध्ये 21 लाख प्रकारचे जीव आहेत. 4 खाणी आणि 21 लाख जीव, असे 84 लाख जीव आपल्याला या पृथ्वी तलावर दिसतील. या सर्व जीवांमध्ये किंवा या शरीरधारी जीवांमध्ये केवळ मानव हा बुद्धिवान आहे किंवा ज्ञानी आहे. भगवंताने आपल्या सारखाच दिसणारा भगवंताची प्रतिकृती म्हणजे हा मानव आहे.
आणि मग या मानवाला बुद्धी असल्यामुळे जेव्हा ब्रह्मदेवाने निर्माण केलं मानवाला, त्याच वेळी मानवाने ब्रह्मदेवाला प्रश्न केला की या ठिकाणी आम्हाला जन्माला घातलंय, पण आम्हाला करायचं काय? कशासाठी आम्हाला जन्म दिला आणि आम्हाला कुठे जायचं आहे? हा प्रश्न केल्यानंतर त्यावेळी ब्रह्मदेवाने जे शासन दिलं त्याचं नाव आहे वेद, आणि त्याला आपण म्हणतो शास्त्र. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु, तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला. त्यापेक्षा सोपं सांगतो, जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची काही मित्र परिवार यांनी एक शासन तयार केलेलं आहे. त्याला आपण संविधान असं म्हणतो. म्हणजे आपल्याला जर या भारत मायभूमीमध्ये राहायचं असेल तर काही नियम पाळावे लागतात. अगदी त्यापेक्षा सोपं सांगतो, आपण जेव्हा प्रवासाला निघतो, समजा पंढरपूरला आपल्याला जायचं आहे, तर आता आपण कुणीही असाल, म्हणजे आपापल्या परीनं कोणी काय असतं म्हणून ज्यानं त्यानं आपण कोणीही जरी असला, पण रस्त्यानं जाताना त्या रस्त्याचे नियम पाळावे लागतात. त्याची सुद्धा नियमावली आहे. म्हणजे इथे गतिरोधक आहे, पुढे शाळा आहे, अनेक तुम्हाला माहिती आहे. अगदी आता ज्या रस्त्यानं तुम्ही पंढरपूरला निघालेत ना, तो संपूर्ण रस्ताच पंढरपूरला जात असतो, म्हणून मधून चालायचं नसतं. त्यास कुठल्याही रस्त्यानं तुम्ही कोणत्या डाव्या बाजूने चला नाही तर उजव्या बाजूने चला, पंढरपूर येणार आहे, पण ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तसं शास्त्र म्हणजे तरी काय, तर या ब्रह्मांडाची ती नियमावली आहे. शास्त्र म्हणजे काय, त्या ब्रह्मांडाची नियमावली आहे. आणि मग या शास्त्रामध्ये सर्व संपूर्ण या जगताचे नियम आणि मानवाने इथे काय करायचं हे सांगितलेलं आहे. त्याला पण शास्त्र म्हणतात. वेद आहेत, 6 शास्त्र त्याचे पुढे आहेत, त्याचे पुढे 18 पुराणं आहेत, उपनिषद आहेत, श्रुती आहे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा आणि अन्य. तर मध्यम जो अधिकारी असतो, परमार्थ श्रवण करणारा, त्याच्याकरिता शास्त्रातलं प्रमाण सांगावं लागतं. कधी भगवंताची कथा सांगावी लागते, कधी भगवत भक्ताचं चरित्र सांगावं लागतं, कधी भगवत भक्ताच्या मुखातील आलेली जी वाणी आहे शब्दरूपाने, ज्यांना आपण अभंग म्हणतो, ते सांगावे लागतात. कधी भगवंताच्या मुखातील शब्द आपल्याला सांगावे लागतात. तर हे मात्र म्हणजे मध्यम अधिकाऱ्याकरिता. अजून थोडस याचं विस्तार करायचा ठरला तर असा आहे की आपण जेव्हा विवाह करतो आणि मग त्यावेळी जो नवरदेव असतो, तर त्या नवरदेवाची संपत्ती वर्णन केली जाते. फार सांगणार नाही मी त्याचं, कारण पुढे आपल्याला आता कथेकडे यायचं आहे. म्हणजे नवरदेवाची संपत्तीचं वर्णन फार सांगणार नाही. आता असं मनामध्ये आलं होतं की जरी नसली संपत्ती तरी लोक सांगत असतात आमचं असं आहे तसं आहे म्हणून. तर आता नवरदेवाकडची जी माणसं होती त्यांनी सांगितलं की नवरदेवाला 10 एकर बागायती जमीन आहे असं सांगितलं. पण आता नवरीकडची जी माणसं आहेत ना, तर या नवरदेवाकडच्या माणसांकडे पाहून असं वाटत नव्हतं की त्यांना 10 एकर जमीन असेल म्हणून. मग आता त्यांनी त्या नवरदेवाकडची माणसं म्हणाली, तुम्हाला शंका आहे का? मनामध्ये संशय, काळजी करू नका, चला आमच्या बरोबर. कुठे गेले? तलाठ्याच्याकडे गेले आणि त्या तलाठ्याला सांगितलं की नवरदेवाचा जरा 7-12 काढा. मग तलाठ्याने काय केलं, आपलं तिथून एक 7-12 काढला, म्हणजे 7-12चा उतारा काढला. पाहिलं तर खरोखर नवरदेवांच्या वडिलांच्या नावावर 10 एकर बागायती जमीन आहे. आता तो कागद या नवरीकडच्या माणसांच्या हातामध्ये दिला. आता तो कागद म्हणजे जमीन आहे का? जमीन नाहीये, पण ते प्रमाण आहे. काय आहे? सरकारी ते प्रमाण आहे. 7-12च्या उतार्यावर नाव असणं हे प्रमाण आहे. आणि मग आता विचारायची गरज आहे का जमीन खरंच असेल का नसेल? म्हणजे ती जमीन नाहीये प्रत्यक्षात. तस्मात शास्त्र प्रमाणम, तसं हे शास्त्र आहे.
की हे जे तुम्ही काही सर्व सांगताय याला प्रमाण काय आहे? तर हे प्रमाण आहे. आपण जर समजा बाजारामध्ये गेलो, मंडईमध्ये गेलो आणि शेतकऱ्याला म्हणालो की 1 किलो बटाटे द्या. आता शेतकरी आहेत, मी तर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला असंही सांगेल की केव्हाही तुम्ही मंडईमध्ये गेलात, बाजारामध्ये गेला की भाव करू नका. कारण दवाखान्यात गेल्यावर भाव करता येत नाही, मेडिकलमध्ये गेल्यानंतर भाव करता येत नाही. म्हणून कमीत कमी एवढं तरी आपल्याला पाळता येईल त्या शेतकऱ्यांसाठी की आपण भाव करायचा नाही. आणि फार 200 रुपयातले 10-20 रुपये आम्ही वाचवले म्हणजे फार काही वाचवलं असं होत नाहीये. समजा 200 रुपयाची जी मंडई आपण करतो ना, त्यामध्ये फारच भाव करून घेतलं तर 20 रुपये साधारणतः कमी होईल. म्हणून फार काही आपण मोठा प्रपंच केला असं काही समजू नका. तर तिथे गेले आणि आपण म्हणाला, शेतकरी दादा आम्हाला 1 किलो बटाटे द्या. शेतकरी आहे ते असं त्यांचं माप असंच असतं, घ्या. पण घेणारा म्हणाला, दादा मला माहिती आहे हे बटाटे जास्तही असते, पण मला प्रमाणात द्या, म्हणजे 1 किलोच द्या, म्हणजे 1000 ग्रॅमच द्या. त्याला काय म्हणायचं? प्रमाण. तसं जे मध्यम अधिकारी आहेत त्यांच्याकरिता प्रमाण सांगावं लागतं. बऱ्याच वेळा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत असेल की कथा सांगत असताना, कीर्तन सांगत असताना, प्रवचन सांगत असताना, कोणत्याही सत्संगामध्ये इथे प्रमाण दिलं जातं. म्हणजे याचा काय अर्थ आहे? बऱ्याच लोकांना माहिती नसतं की त्यांना असं वाटतं की हे मध्ये मध्ये काय म्हणतात. आता आपल्याला असं वाटणार नाही, कारण आपल्याकडे 20 वर्षापासून हा सत्संग सुरू आहे. तर प्रमाण म्हणजे इथे जे बोललं जातं त्याला काय प्रमाण आहे, त्याला प्रमाण म्हणजे काय पुरावा आहे, तर तो पुरावा यांच्याकडून सांगितला जातो की हे जे काही बोललंय ते बरोबर आहे. आणि आता जो कनिष्ठ अधिकारी आहे त्या कनिष्ठ अधिकाऱ्याकरिता एखादा दृष्टांत सांगितला जातो. कनिष्ठ अधिकाऱ्याला अनुभव कळत नाहीये, कनिष्ठ अधिकाऱ्याला शास्त्रातलं प्रमाण कळत नाहीये, म्हणून त्याच्याकरिता एखादा दृष्टांत म्हणजे उदाहरण सांगितलं जातं. मग त्यामध्ये आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, असं. आता जरी या अधिकाऱ्यामध्ये भेद असला पण त्याचं फळ पुन्हा सांगतो की फळ मात्र एकच आहे. अधिकारी उत्तम असो, मध्यम असो की कनिष्ठ असो, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. एक वेळ अवधान दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. आणि या श्रवणाची एक गंमत आहे. काय गंमत आहे? एक नवल आहे, ऐका. या परमार्थामध्ये श्रवण करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर कानामध्ये पेरणी करायची. पेरणी. आता ही जी पेरणी चालू आहे आपली, कुठे चालू आहे? कानामध्ये. श्रवण करायचं म्हणजे काय? कानाने ते ऐकायचं आहे, म्हणजे ती पेरणी आहे. पण आता नवल पहा, पेरणी कानात करायची आणि त्याची उगवण मात्र डोळ्यामध्ये होत असते. याच गमत आहे बरं का. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरिले तोची हरी. कानात पेरणी आहे आणि डोळ्यामध्ये त्याची उगवण आहे. भगवंताची गुणलीला कानाने श्रवण करायची आहे आणि डोळ्याने त्याचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल आज होतं की आजही होतं? आज सुद्धा होतं. भगवान परमात्मा आज सुद्धा बोलतात, आज सुद्धा आपल्याला दर्शन देतात. मला सांगा, जेव्हा भगवंताने गोकुळामध्ये अवतार घेतला तेव्हा जो सूर्य होता तोच आता आहे की काही बदललाय? तीच धरणी माता, तीच भूमी आजही आहे की काही बदलली आहे? तोच वारा आजही वाहतोय, तोच चंद्र आहे, तोच सूर्य आहे. आणि म्हणून तोच भगवान परमात्मा आजही आम्हाला दर्शन देतो. पण आता मात्र आपल्या डोळ्याला तो अदृश्य आहे. आता मात्र तो डोळ्याला दिसत नाहीये. आता आपल्याला डोळ्यानं दिसतंय ती माया, त्याची माया दिसते. ही माया बाजूला गेली की ब्रह्माचं दर्शन आहे, म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. त्या मायेचं आणि ब्रह्माचं असं गणित आहे, जेव्हा माया जास्त निर्माण होते तेव्हा ब्रह्म लोपल्या जातं, आणि जेव्हा ब्रह्म निर्माण होतं तेव्हा माया लोपली जाते. अगदी त्याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत देव केव्हाच नसतो.
हे लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी देव असतो त्या दिवशी आपण नसतो. म्हणजे समजावून घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही मरण वगैरे असं मनामध्ये आणाल. असं काही आणू नका. जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत ब्रह्मभाव नसतो, आणि जेव्हा ब्रह्मभाव असतो तेव्हा जीवभाव नसतो. पण गंमत अशी आहे, माणसाला जेवढा प्रपंच आवडतो ना तेवढा परमार्थ नाही आवडत. कारण असं आहे की या प्रपंचामध्ये आपल्याला जरा नगद फायदे दिसतात, रोख फायदे दिसतात प्रपंचामध्ये. आणि परमार्थामध्ये काय वाटतं की सगळं अदृश्य आहे असं वाटतं. आपण जर एखाद्याला म्हणालो की बाबा कल्याण व्हावं असं वाटतं ना, मग तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणार नाही. मग असं करा ना, एखादी तुळशीला प्रदक्षिणा तरी घालत जा, वेळ नाहीये. मग असं करा ना, थोडस पाणी तरी तुळशीला टाकत जा, नाही जमणार. मग जाता येतं असा शिंतोडा टाकायचं जमेल का? शिंतोडा टाकायचं नाही जमणार. का हो? कशामुळे? काम असतं फार. काय काम आहे? द्राक्षाचा बाग लावलेला आहे. काय करता? अहो तुम्हाला माहिती नाही, त्याच्या मुळाला दूध घालावं लागतं खत म्हणून. असं काय फायदा मिळतो? अहो रोख रक्कम मिळते, नगद रक्कम मिळते. अहो तुमची तुळशीची सेवा करून काय मिळणार आहे? काय मिळणार आहे तुळशीची सेवा करून? खरंच आपण जर विचार केला तर पहा ना, तुळशीचं रोपटं डोळ्यासमोर आणा, अगदी हिरवगार रोपटं डोळ्यासमोर आणा. आता समजा एखाद्या दिवशी भाजी संपली, भाजीलाच काही नाहीये, अचानक गेलो, तुळशीचा पाळा सगळा ओरगडला, भाजी होईल का? किती पाला निघणार आहे निघून निघून? एखादं फुल तरी येतं का त्याला देवाला वाहण्याकरिता, डोक्याला लावण्याकरिता? लोक का तुळशीची सेवा करत नाही, परमार्थ करत नाही, हे जरा मी तुम्हाला सांगतोय. एखादं फुलही नाही, जाऊ द्या वर्षातून एखादं आंबट चिंबट फळ तरी येतं का? बोरीला काटे येत पण निदान आंबट चिंबट एखादं बोर तोंडात टाकता येतं. तुळशीला फळही नाही, फुलंही नाही. समजा एखादा पाहुणा असा नजीकचा आला की ज्याला चहा करावा लागतो. सर्वांना कुठे चहा करतो आम्ही म्हणून म्हणालो, आणि गॅस संपला अचानक, आणि तुळशीचं रोपटं पूर्णतः वाढून ते आता वाढलेलं आहे. त्याचा सरपण म्हणून जर उपयोग करायचा ठरला तर चहा शिजन का माता भगिनी? शिजेल? आणि मग काय फायदा आहे तुळशीची सेवा करून? म्हणून लोक गळ्यात माळ घालत नाही बरं का महाराज. आपल्याला वाटतं त्यांनी माळ घालावा. हे जे उदाहरण सांगितलं हे माऊलींनी सांगितलं आहे 750 वर्षापूर्वी. तुळशीची या झाडा दुरुणीनं शिंपी जे सिंतोडा, द्राक्षाची या मूळ झाडा दुधाची घालीचे. इथे पारायण चालू आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं, खूप आनंद वाटला. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये माऊलींनी हे शब्द सांगितले. तुळशीची या झाडा दुरुणीनं शिंपी जे सिंतोडा. असा सिंतोडा सुद्धा माणसं टाकत नाही, पण द्राक्षाच्या मुळाला दूध घालतात, कारण रोख फळ तिथे आहे, रोख फळ आहे, नगद. पण तुळशीची सेवा करून जे फळ मिळतं ते उधार आहे असं समजू नका, पण अदृश्य आहे. भाषा थोडी समजून घ्या. उधार नाहीये, अदृश्य आहे. काय अदृश्य आहे? जीवाच्या दृष्टीनं परमात्मा अदृश्य आहे, आणि तुळशीच्या सेवेनं, संतांच्या सेवेनं तो अदृश्य असणारा परमात्मा प्रत्यक्ष डोळ्याने दिसतो. रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. भगवंताची भेट आहे, भगवंताचं दर्शन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण ही कथा श्रवण करत आहात.
अजून काय फायदा आहे? भगवंताचं दर्शन होईल तेव्हा होईल, पण अजून आताचा फायदा सांगा ना. काही फायदा आहे? तर म्हणजे भगवंताचं दर्शन झालं की ब्रह्मानंद जीवनामध्ये प्राप्त होत असतो. पण महाराज, आता आमच्या जीवनामध्ये दुःख आहे ना, त्याचं काही सांगा ना. दुःख आहे? कुणाकुणाच्या जीवनामध्ये दुःख आहे? खरं म्हणजे असं आहे की प्रत्येकाच्याच जीवनात दुःख आहे, फक्त ते दुरून दिसत नसतं, एवढा फरक आहे बरं का. दुरून दिसत नाहीये. दुरून तर डोंगर सुद्धा साजरी दिसतात ना. जवळ गेल्यावर कळतं तर किती त्याच्यामध्ये दऱ्या खोऱ्या आहेत, खाचखळक्या आहेत. दुरून डोंगर अतिशय लोभसवाणे दिसतात. किती सुंदर दिसतो तो डोंगराचा परिसर, एकदा जाऊन पहा. तसं दुरून काही माणसं आपल्याला सुंदर दिसतात, म्हणजे सुखी दिसतात, पण जवळ गेलं की मग कळतं किती दुःख आहे यांना. जवळ गेल्यावर कळतं. कोण कोण दुःखी आहे इथे? राजा दुःखी आहे आणि प्रजा सुद्धा दुःखी आहे. इथे कोणीच नाही आहे सुखी, सर्वजण दुःखी आहे. पण आता दुःखाचं जर गणित मांडायचं ठरलं ना, तर सुख पाहता जवा पाडे आणि दुःख मात्र पर्वता एवढे. ही भगवंताची जी भक्त असतात ना, ते देवाबरोबर कधी कधी प्रेमानं भांडतात सुद्धा. काय म्हणतात माहितीये? देवा, माझ्याशीच तुझं वैरपण आहे, माझ्याशीच तुझा शत्रुभाव आहे, मलाच का तू दुःखाचे डोंगर दाखवतो? तुझा माझा असा काय वैराकार आहे देवा? देव तुझा माझा कारे वैराकार, देव तुझा माझा कारे वैराकार, देव तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, देव तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, कारे वैराकार. माझ्याशी शत्रुभाव धरतो, माझ्याशी वैरपणा करतो देवा, मलाच दुःखाचे डोंगर दाखवतो तू. या दुःखाचा जर आपण विचार केला तर आपल्याला कळण्याकरिता शास्त्रकाराने याचे 3 प्रकार केलेत दुःखाचे. पहिलं दुःख आहे ते गरिबीचं, दुसरं दुःख आहे ते शरीर व्याधींचं, नामरोगाचं, आणि तिसरं जे दुःख आहे ते आहे जन्म आणि मरणाचं. गरिबीचं दुःख. प्रत्येक जीवाला असं वाटत असतं की मी गरीब आहे. तुम्ही म्हणाल काही तर इथे श्रीमंतही लोक आपल्याला दिसतात, पण तो आपल्या पाहण्याचा भाव झाला. अजून इथे कोणीही श्रीमंत झालेलं नाही आणि देवानं कुणालाही गरीब आणि श्रीमंत केलेलं नाही. पण तरी हे गरिबीचं दुःख जीवनामध्ये कुठेतरी
बोचत असतं, टोचत असतं. आता जरा आपण इंद्रदेवाचा आणि ब्रह्मदेवाचा विचार करू. त्यांना काय वाटतं? आपण जर इंद्रदेवाला विचारलं ना, इंद्रदेवा आपल्याला स्वर्गाचं राज्य दिलेलं आहे, काय आपली परिस्थिती आहे? इंद्रदेवानं म्हणावं, काय आहे ना, तो भगवान परमात्मा कंजूष आहे. कोण म्हणतंय? स्वर्गाचे अधिपती इंद्र. हे सरपंच वगैरे नाही, इंद्रदेव बोलताय. काय म्हणतात? देव कंजूष आहे. तर गंमत अशी आहे बाबा, की ज्यांना देवानं दिलंय ना भरभरून, तेच देवाला नाव ठेवण्यात अग्रेसर आहे. त्यातलाच हा इंद्र. आपण जर संतांचा विचार केला ना, मला वाटतं इंद्राचं राहू द्या थोड्या वेळ, पण आपण संतांचा आपला जर विचार केला ना, आपल्याला जेवढं देवानं दिलंय ना, याच्यातलं एकही संतांकडे नाहीये. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती धिके कुत्रे घर राखीते. अशी परिस्थिती या सर्व संतांची. पण आनंदाचे लाडू खातात, आनंदाचे लाडू. इंद्रदेवाला विचारलं, इंद्रदेव म्हणतात देव कंजूस आहे. काय केलं बाबा त्यानं? देव संतांना कधी, संत कधी देवाला कंजूस म्हणत नाही, उलट काय म्हणतात? तुझे औंदार्य जाणो स्वतंत्र, तेसीणा म्हणसी पात्र पात्र, परी कैवल्यासे पवित्र, वैर्यासे दिधले. त्यांचं त्या फुग्यांचं असं मत आहे की लवकर आता भगवंताला घेऊन या. हे दिलंच आता भगवान, काळजी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान. इंद्रदेव, काय झालं बाबा? म्हटलं मी गरीब आहे. गरीब आहे? अरे स्वर्गाचं राज्य तुम्हाला आहे, गरीब आहे. अहो म्हणाले, त्या देवानं काय केलं? त्या ब्रह्मादेवाला ना ब्रह्मांडाची सत्ता दिली नाही, मला फक्त स्वर्गाचं दिलं, मला फक्त सदस्य केलं. अरे केलंय ना, अजून काही ना मतदानाचा अधिकार नाही बाबा, सदस्य का होईना केलंय ना, पण समाधान नाही. आता ब्रह्मदेवाला विचारा ना, ब्रह्मदेवा ब्रह्मांडाची सत्ता आपल्याकडं, काय परिस्थिती? आपण तरी श्रीमंत आहात का? नाही. काय झालं? भगवंतांनी केवळ एकाच ब्रह्मांडाची सत्ता दिली, आणि मग त्याच्याकडे अनंत ब्रह्मांड आहेत. नुसतं अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरात आहेत. किती आहे सांगता येत नाही. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदागिरी. म्हणजे या गरिबीच्या दुःखाने व्याकुळ झालेले इंद्रदेव आणि ब्रह्मदेव आहेत. इकडे आपला प्रश्न येतोच, कुठे? देवानं कुणाला गरीब श्रीमंत केलेलं नाहीये. हा केवळ आपल्या मांडण्यातला भेद आहे. अगदी आपल्याला कळेल असं सांगायचं ठरलं तर, तथाकथित ज्यांना आम्ही गरीब आणि श्रीमंत असं म्हणतो, श्रीमंताच्या दारी जो सूर्य उगवतो तोच आमच्या गरिबाच्याही दारी उगवत असेल की नाही? ज्या धरणीवर श्रीमंत राहत असेल तिथेच गरीबही राहत असेल की नाही? जो वारा श्रीमंत घेत असेल तोच वारा गरीबही घेतो की नाही? पाणी असा विचार करतं का, हा श्रीमंत माणूस आहे, त्याच्याच शरीरामध्ये जाऊन मी जीवन होईल, आणि गरीबाच्या शरीरात गेलो तर मी विष होईल. हा वाघ आहे म्हणून त्याला मी विष होऊन मारणार, ही गाय आहे तिची मी तहान भागवणार, असं पाणी म्हणतं का? व्याघ्रा विष होऊन मारू, का गायीची तृषा हरू. म्हणजे भगवंताने इथे कुणाला गरीब श्रीमंत केलेलेच नाहीये. तुका म्हणे इथे नाही तुझी परी, रावा रंका सरी देवापायी. देवाच्या दृष्टीनं राव रंक नाहीये, कोणी राजा नाहीये, कोणी रंक नाहीये, कोणी याचक नाहीये. तर गरिबीचं दुःख काही असो बाबा, पण आम्हाला मात्र ते बोचत असतं. दुसरं दुःख आहे शरीर व्याधीचं. व्याधी म्हणजे रोग, रोग म्हणजे आजार. प्रत्येक जण इथे रोगी आहे, निरोगी असं इथे कोणीच नाहीये.
निरोगी कोणीच नाहीये. निरोगी असण्याची काहीच परिभाषा नाहीये. किती रोग आहेत आम्हाला सांगता येणार नाही, कारण शरीर रोगाचं भांडार आहे, आगर आहे ते रोगाचं. फक्त आता त्यात फरक एवढा आहे की काहींचे हे जे रोग असतात, आजार असतात, ते आपल्याला दिसतात आणि काहींचे दिसत नाही, एवढाच तो फरक आहे. प्रत्येकाला शरीर व्याधी आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ही व्याधी पूर्णतः बरी होत नाहीच, बर का. पण आता काही असो, आम्हाला मात्र शरीराचं रोगाचं दुःख आहे आमच्या जीवनामध्ये. तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, म्हणून या जीवभ्याला विठोबाशी शरण गेला. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला फिरावं लागतं. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं. आणि म्हणून मग हा मनुष्याचा देह आपल्याला मिळतो. हे जन्म मरणाचं दुःख. बहुता जन्मा अंती जन्माला सिनरा बहुता अंती जन्माला सिनरा बहुता जन्मांती जन्माला से नरा बहुता जन्मांती जन्माला से नरा देव तो सोयरा करिया देव तो सोयरा करियाता 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 बाबा स्वाहिता स्वागत करियाता बाबा स्वाहिता स्वागत देव तो सोयरा करियाता देव तो सोयरा करियाता 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 बापा स्वरहिता स्वार्थ करियाता बापा स्वरहिता स्वार्थ. दुःख गरिबीचं असो, दुःख शरीर व्याधीचं असो, की दुःख जन्म मरणाचं असो, दुःख ते